च्या माजी मुख्याध्यापिका, आदर्श मुख्याध्यापिका, थोर समाजसेविका, आदर्श माता, आदर्श पत्नी स्वर्गीय कुसुमताई नायकवडे यांचा 93वी जयंती आज. आणि त्या 93व्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी आपण थांबलेलो आहे सर्वजण. खरं तर आजच्या दिवशी विद्यार्थिनींनी आणि महिलांनी त्यांचे अनेक आदर्श घ्यावेत. फक्त आत्ताच नव्हे तर कायमस्वरूपी ते लक्षात ठेवावेत आणि नेहमीच त्या तशा पद्धतीचं मार्गदर्शन करत आलेले आहेत. क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथांना नायकवडे यांच्या प्रत्येक चळवळीमध्ये त्या अग्रभागी होत्या. सामाजिक चळवळ असेल, सांस्कृतिक चळवळ असेल, शैक्षणिक चळवळ असेल, साहित्यिक चळवळ असेल, त्या प्रत्येक चळवळीमध्ये कुसुमताई नायकवडे ह्या अग्रभागी होत्या. खरं तर क्रांतीवीर अण्णांसारख्या एका मोठ्या वादळाबरोबर संसार करणं सोपं नव्हतं, परंतु त्यांनी त्यांच्या प्रत्येक कृतीतून दाखवून दिलं त्या किती खंबीर होत्या. आणि त्यामुळं त्यांच्या स्मृतीस आज आपण सर्वजण अभिवादन करत असताना त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी विद्यार्थिनीने एक लक्षात ठेवलं पाहिजे की कधीही निराश न होता आपल्या पदपथावरून चालत असताना अशा दीपस्तंभांची आठवण आपण ठेवणं गरजेचं आहे. असं म्हणतात पहा, मुलींनी लक्षात ठेवा, तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है. तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है. तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है. तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है. ये तुझसे लिपटी बेड़िया, ये तुझसे लिपटी बेड़िया, समझना इसको वस्त्र तू. ए बेड़िया पिघाल कर बना ले इसको शस्त्र तू. आपल्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये तुम्ही चालत असताना कुसुमताई नायकवडींसारख्या खूप मोठ्या आदर्शांची आपण आठवण ठेवावी, हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. आणि आजच्या या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त परत एकदा जिजामाता विद्यालयाच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन. जय हिंद.